ही वर्षातून एकदा फक्त श्रावण महिन्यामध्ये येणारी रानभाजी आहे. कारण श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपली पचनशक्ती मंदावते तेव्हा ही भाजी खाल्ल्याने आपली पचनशक्ती ही सुधारत असते. या भाजीला आयुर्वेदिक वारसा सुद्धा लाभलेला आहे आणि जेव्हा हिचा आपण आहारामध्ये समावेश करतो खूप सारे हिचे आयुर्वेदिक गुणधर्म हे आपल्याला मिळत असतात. सर्वात महत्त्वाचं या भाजीपासून खूप जास्त प्रमाणात आपल्याला फायबर मिळत असते आणि या अशा डोंगराळ भागांमध्ये ही भाजी आपल्याला मिळते. कारण मी नाशिकमधून आहे तर आमच्याकडे हे त्र्यंबकेश्वर साईडला खूप साऱ्या या अशा रानभाज्या या मिळत असतात. त्यातलीच ही एक भाजी खुरसणी. तर यापासून तुम्ही चटणीही बनवू शकतात, भाजी बनवू शकतात आणि सर्वात महत्त्वाचा हिचा फायदा म्हणजे आपल्या स्किनसाठी बेनिफिट खूप सारे आहेत. या भाजीचा आपल्या आहारात समावेश केल्याने आपली स्किनची पोत ही सुधारत असते, स्किन टवटवीत होत असते, मऊ होत असते, आपली स्किन ही खूप छान कोमल होत असते. आणि विशेष म्हणजे या भाजीपासून खूप सारे फायबर आपल्या शरीराला मिळतात. तर नक्कीच ही भाजी आपल्या आहारात समावेश केला गेला पाहिजे. तर मी व्यवस्थित इथे छान धुवून घेतलेली आहे आणि ही आपण एक कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये 2 ते 3 मिनिटं ही वाफळून घेऊया. वाफळून म्हणजे 20 ते 30% ही भाजी आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर 2 कांदे घ्यायचे, छानसे बारीक चॉप करायचे आहे. हे खूप असे जाडसर नाही, एकदम मीडियम साईजमध्ये हे चॉप करायचे आहे. त्यानंतर घ्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, ह्या व्यवस्थित मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये घालून कुटून घ्या. त्यानंतर आता ही भाजी छानशी उकळवून झाली की आपण लगेचच या पाणीमध्ये ही भाजी काढून घेऊया. याचं पूर्णपणे हे जे आधीचं उकडलेलं पाणी आहे हे पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. एक पॅनमध्ये तेल आणि थोडेसे जिरे, त्यानंतर जे वाटण आपण करून ठेवलं आहे हे वाटण घालून व्यवस्थित फ्राय करायचं आहे. 2 कांदेसुद्धा लालसर होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकतात या अशा प्रकारे हे छानसे आपल्याला कांदे फ्राय करायचे आहे आणि जे आपण भाजी साईडला काढून ठेवली आहे ही सगळी थोडी थोडी करून या कढईमध्ये मिक्स करायची आहे. त्यामध्ये लगेचच मीठ घालून ही सगळं एकजीव करायचे आहे. ही छानपैकी आपली भाजी इथे तयार होणार आहे आणि तयार झाल्यानंतर याला फक्त झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं परत एकदा वाफ काढून घ्यायची आहे. अतिशय छान ही भाजी लागत असते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. ट्राय करून मला कमेंट करून नक्की सांगा कोणी कोणी खाल्लेली आहे ही रानभाजी. आणि नसेल खाल्ली तर संपूर्ण रेसिपी बघून तुम्ही सुद्धा ट्राय करा. तुमची सुद्धा भाजी कशी झालेली आहे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.